हाय हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज मी त्यांच्या डब्याला कोलीम बनवून दिलं होतं, सुकं केलं होतं आज कोलीम, आणि भाकरी दिली होती. तर इथं आमची छकोली मस्त आरामात बसली होती, म्हणून म्हटलं चला थोडं शूट करून तुम्हालासुद्धा दाखवूया. तर आज मी साडी नेसली आहे, व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे. त्यांना म्हटलं सरप्राईज देऊया, कारण ते ऑफिसला गेले, त्यांना माहीत नाही मी साडी नेसले ती. त्यांना मी साडी नेसलेली खूप आवडते. म्हटलं आपण दुसरं काही सरप्राईज देऊ शकत नाही, वायफळ खर्च करू शकत नाही, गिफ्ट वगैरे नाही देता येणार. म्हटलं ह्या निमित्ताने तरी साडी नेसूया. तर साडी ते ऑफिसवर गेल्यानंतरच मग मी साडी नेसली होती, कारण श्रेयांलासुद्धा स्कूलमध्ये सोडायचं होतं. तर त्याआधीच साडी नेसली होती आणि त्याला शाळेमध्ये स्कूलमध्ये सोडून आले. आणि त्यानंतर मग बाकी सगळं घरचं आवरलं आणि म्हटलं शूट करायचं राहिलं, तर म्हटलं तुम्हालासुद्धा मी दाखवते. तर साधीच साडी नेसली आहे, कारण घरची कामं होत नाहीत. साडी नेसून काम करायचं म्हटलं तर आवरायला खूप कठीण जातं. तर इथे मी दुपारी सगळं आम्ही आराम केला थोडा वेळ. श्रेयांला स्कूलमध्ये घेऊन आले आणि त्यानंतर मग आमच्या जेवणासाठी अंड्याची पोळी, भात डाळ आणि भाकरी असे सगळं जेवण तयार केलं होतं. आणि माझ्याकडे दही होतं शिल्लक, ते थोडं आंबट झालं होतं. तर कढी करायचा विचार होता, पण डाळ शिल्लक असल्यामुळे मग म्हटलं काय बनवू. तर आजसुद्धा मी पुन्हा तेच केलं. म्हटलं बनवायला गेले कढी आणि केलं ढोकळा. कारण काय झालं, मागच्या वेळेस पण असंच झालं होतं, कढी करायचा विचार केला आणि त्यानंतर मग तेव्हासुद्धा मी ढोकळाच बनवला होता. आजसुद्धा मी कढीच करणार होते. म्हटलं उद्यासाठी होईल, आज बनवून ठेवूया. पण नंतर म्हटलं नको, परत उद्याच्या दिवशी शिळं खावं लागेल, त्यापेक्षा म्हटलं ढोकळाच बनवूया. आणि आज मच्छी असल्यामुळे म्हटलं दह्याचं नको काही आंबट पदार्थ खायला, त्यामुळे मग ढोकळाच बनवला. आणि त्यांना पाण्याची फोडणी नको पाहिजे होती, साधीच फोडणी पाहिजे होती. मग फक्त मिरचीची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली ढोकळ्याला आणि तयार असा माझा ढोकळा तयार झाला आहे. तर टेस्टीला थोडा छान झाला होता, पण मागच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा थोडा कमी टेस्टीला झाला होता, कारण मी मिरचीचा ठेचा वगैरे काही टाकला नव्हता, साधाच बनवला होता. त्यानंतर कपडे वगैरे चेंज करून आम्ही मोबाईल घ्यायला गेलो, कारण यांनी मला हे सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. त्यांनी अचानक ठरवलं होतं घेऊया म्हणून. त्यांच्या पाठीमागे खूप दिवस झाले लागले होते, कारण माझा जुना मोबाईल मुलांनी पाडून खराब करून घेतला होता. स्क्रीन त्याची खराब झाली होती, त्यामुळे मोबाईल व्हिडिओ शूट करताना खूप भुरकट व्हिडिओ यायचे, म्हणून मग त्यांच्या मागे खूप दिवस लागले होते की मला नवीन मोबाईल हवे. तर अचानक त्यांचा प्लॅन ठरला आणि आम्ही मग मोबाईल घ्यायला गेलो. तर हे माझं व्हॅलेंटाईन डेचं स्पेशल गिफ्ट आहे, त्यासाठी थँक्स नवऱ्याला. तर चला तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. बाय, भेटू उद्या.